ओम श्री स्वामी समर्थाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे जीवनात उपयोगी येणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। आज स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करायला आले आहेत आणि स्वामी तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी सुद्धा घेऊन आले आहेत। म्हणून हा संदेश तुम्ही मोजून 12 मिनिटे नक्कीच ऐका। तुम्हाला याचा अनुभव येईल आणि तुम्ही नक्कीच भाग्यवान ठराल। म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा। स्वामींना आपण एकच प्रार्थना करायची आहे, स्वामी समर्था अनंत कोटी ब्रह्मांड नायक, तुमच्या चरणी माझी ही प्रार्थना मी समर्पित करीत आहे। तुमच्या कृपेने आमचे जीवन शांतिमय सुख समृद्ध व्हावे। संकटाच्या काळात तुम्ही आम्हाला धैर्य व शक्ती द्यावी। तुमच्या कृपा छायेखाली आमचे घर, कुटुंब आणि जीवन सुरक्षित राहो। तुमच्या आशीर्वादाने आम्हाला सद्बुद्धी व सद्गुण मिळोत आणि हे स्वामी आम्हाला सतत तुमचा आश्रय मिळावा। आमच्या प्रत्येक कार्यात तुमचे मार्गदर्शन लाभावे। तुमचे पवित्र नाम घेत आमच्या जीवनाची वाटचाल सोपी हो। स्वामी समर्थ, आमचे सर्व दुःख, रोग व कष्ट नाहीसे होत। तुम्हीच रक्षक आणि तुम्हीच पालन करता। तुम्हीच परम कृपाळू स्वामी। तुमच्या कृपेने आमचे जीवन उज्ज्वल आणि मंगलमय हो, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। ही प्रार्थना स्वामी समर्थाच्या भक्तांमध्ये लोकप्रिय आहे, ज्यामुळे भक्तांना आंतरिक शांती आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त नक्कीच होत असतो। म्हणून स्वामींना तुम्ही प्रार्थना करायची आहे। बघा, स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील। त्याने तुमच्या सर्वात मोठ्या इच्छा पूर्ण होतील आणि लवकरच तुमची कामे मार्गाला लागतील आणि स्वामी तुमच्या पाठीशी सदैव असेच राहतील। म्हणून स्वामी म्हणतात, प्रत्येक समस्या काही ना काहीतरी उपाय घेऊन येत असते। जर त्यात काही उपाय मिळत नसेल तर ती समस्याच नाहीये। म्हणून प्रकाश आला की अंधार निघून जातो, हवा आली की उष्णता निघून जाते। त्याचप्रमाणे चांगले विचार आले की वाईट विचार आपोआपच निघून जातात। म्हणून जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्व अंधार दिसू लागतो, मग तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो, स्वामी दरबार सुरू होतो, स्वामींची अद्भुत लीला सुरू होते। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ना, हम गया नहीं अभी जिंदा आहे। म्हणून असं सांगत स्वामी आपल्या भक्तांना धीरावा देत असतात। म्हणून एखाद्या नास्तिकाला विचारले की हे जग कुणी निर्माण केले तर तो काय सांगेल, तर 5 भौतिक तत्वांपासून यांची उत्पत्ती झाली आहे, पण ही तत्वे कुठून निर्माण केली त्यावर तो सांगेल ते मात्र काही कळत नाही। पण जे कळत नाही त्याला सुद्धा कोणीतरी असलाच पाहिजे। म्हणून देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही, एवढं लक्षात घ्या। म्हणून देव प्रत्येक ठिकाणी आणि कणाकणात बसतो, फक्त आपल्या हृदयात तो बसला पाहिजे, मग तो आपल्याला सगळीकडे दिसत असतो। तडजोड हेच जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे। तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो। म्हणून जीवनाला सुख दुःखांचा तडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजेच तडजोड होय। तोडमोड करायला अक्कल लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र शहाणपण नक्कीच लागते। म्हणून घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान, देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान, बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य आणि करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया। म्हणून सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर तो आहे अहंकार। म्हणून स्वामी तुम्हाला सांगत आहेत आणि तुम्हाला सावध करत आहेत। म्हणून तुम्ही ज्ञान घ्या, दान करा, सत्य बोला आणि दया करा आणि अहंकार कधीच करू नका, हे स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहे। जसे नदी पूर्वेला वाहिली काय किंवा पश्चिमेला वाहिली काय, ती शेवटी सागरालाच मिळते, तसे कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात पाहतो, कोणी ध्यानात पाहतो तर कोणी त्याच्या कर्मात पाहतो। या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी ते शेवटी माझ्या दत्तमय अशा सागरालाच येऊन मिळतात। म्हणून जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेच दिले असे वाटत नाही, तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाही। संकटे देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो। समर्थांचे होऊन असे भयावे का? म्हणून नामाची काळजी घ्या, म्हणजे काळजी करण्याची वेळच तुमच्यावर कधी येणार नाही। स्वामी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ओळख सगळ्यांशी ठेवा, मात्र विश्वास फक्त स्वतःवर आणि स्वामींवर ठेवा। आणि स्वामी सांगतात, जी व्यक्ती थोड्या गोष्टीमध्येही आनंदी असते त्या व्यक्तीकडे सर्वात जास्त आनंद असतो। म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी व समाधानी राहा।
स्वामी सांगतात, आरसा खूप नाजूक असतो, पण खरे चेहरे दाखवायला कधीही तो घाबरत नसतो. म्हणून स्वामी म्हणजे फुलांची पाकळी आहे, अध्यात्म्याला जोडून ठेवणारी साखळी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवते आपल्या भक्तांवर सुखाची सावली. म्हणून आपलं सुख कशात आहे हे शोधा व ते वाढवा, कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू शोधून पाहे. म्हणून सुखी असा कोणताच मनुष्य नाही. प्रत्येकाच्या जीवनात सुख आणि दुःख दोन्ही येतच असते. म्हणून मी तुला आज एक सांगतो, असं स्वामी म्हणतात, मला शोधायचा प्रयत्न करू नकोस. मी तुझ्या आत आहे आणि तुझ्या अंतरंगात आहे. मला मनापासून हाक तू एकदा मार, मी तुझ्या समोर नक्कीच येईन आणि मी तुझ्या पाठीमाशी उभा असतो. म्हणून चुकीची संगत त्या कोळशासारखी असते, जो गरम असला तर हात भाजवतो आणि थंड असला तर हात काळे करत असतो. म्हणून चुकीची संगत तुम्ही कधीच धरायची नाही, एवढं फक्त लक्षात घ्या. श्री स्वामी समर्थ मनाला खूप मोठा आधार मिळणारा मंत्र आहे. स्वामी या शब्दात दडलेलं आईचं प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळ्याचा ओला स्पर्श आहे. अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा हात फिरवणारे स्वामींचे हात आहेत. खरं हे अनुभवले की जाणीव होते, स्वामी प्रत्येक क्षण आपल्या सोबत आहेत. फक्त अंतकरणाने त्यांना आपण मारलेली हाक, त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार, जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरला असतो. आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार होय. स्वामींना जे योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात आणि विश्वास ठेवा, केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात. त्यांना आवडते ते निर्मळ मनाची भक्ती. कधी कुणाचा हेवा नको, कोणाची निंदा नको. आपल्या पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे, ह्या गोष्टींमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो. स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही. वेळ आली की ती समजते. स्वामींची लीला आगाध आहे आणि स्वामींची लीला भरपूर काही आपल्याला देऊन जाते. म्हणून हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच घडवू शकाल भविष्याला. कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही, आत्ताचा आश्रय परत तुम्हाला कधीच मिळणार नाही. म्हणून स्वामी स्वामी जप करता, स्वामी भेटे भोळ्या बघता. ऐसा माझा देव भोळा, मात्र नाम घेता घेतो धावा. मित्रांनो, जीवन दिले तू सांभाळणाराही तूच, आशा नाही विश्वास आहे, दुःख निवारणाराही तूच. निश्चिंत राहा मी पाठीशी आहे, खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त, कितीदा दिला बघ बोल त्यानीच हात. नको डगमगू स्वामी देतील हात, स्वामी देतील हात. म्हणून राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातली सर्व चांगली गुणे घेऊन जातो. संयम सुद्धा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी चांगली लक्षणं घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची ही आपण पूर्णपणे ठरवायची असते. म्हणून सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजल्याने तुमच्या सर्व इच्छा तो पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख तो दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट तुम्हाला करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावाच लागेल. म्हणून सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे. यापेक्षा आणखी काय देणार देव? आणि सद्गुरू आपल्याला सर्व काही देतच असतात. म्हणून विचारी माणसाने दिवसा असे कर्म करावे की रात्री त्याला सुखाने झोप येईल. तरुणपणी असे कर्म करावे की ज्याने म्हातारपणी सुख मिळेल आणि जन्मभर असे कर्म करावे की ज्याने त्यास परलोकात देखील सुख नक्कीच मिळेल. म्हणून नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले, यात शंका नाही. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदात धावत नक्कीच येईल. स्वतःला असं बनवा की आपण ज्यांच्या जवळ आहोत त्याला गर्व वाटला पाहिजे आणि ज्यांच्या जवळ आपण नाहीत त्यांना पश्चाताप नक्कीच झाला पाहिजे. आणि मित्रांनो, स्वामींच्या चरणी ठेवून माथा धरावे स्वामींचे पाय, आयुष्याचे सार्थक करेल माझी स्वामी माय. आणि स्वामीच आपले जीवनाचे सार्थक करू शकतात आणि ते नक्कीच करणार सुद्धा आहे. म्हणून स्वामींचे ध्यास लागणे म्हणजे स्वामींनी आपल्यावर केलेली कृपा असते आणि स्वामींच्या कृपेमुळेच आपण स्वामींची भक्ती करू इच्छितो आणि स्वामींच्या आशीर्वादाशिवाय हे आपल्याला काहीच प्राप्त होणार नाही. म्हणून दिवा जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचे महत्त्व सूर्या इतकेच आहे. त्यामुळे स्वतःला कधी कुठेही कमी समजू नका. तुम्ही सर्व काही करू शकता आणि सर्व काही मनामध्ये ठेवून तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. म्हणून काळ कितीही वाईट असू द्या, पण काळजात स्वामी असतील तर विजय हा फक्त आणि फक्त तुमचाच असू शकतो. म्हणून शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची
किंवा फलाशा सोडण्याची इच्छा असते. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालये बांधली, देवांचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे. देवाचे करीत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. म्हणून आज मी तुझ्याकडे काहीतरी मागणार आहे, देणार ना? एकच कर. माणूस म्हणून जग कधी कोणाला दुखवू नकोस, कधी कोणावर रागवू नकोस. माणूस म्हणून जगण्यास जन्माला आला आहेस तर माणुसकी मात्र तू कधी विसरू नकोस. अरे रडतोस कशाला? रडण्यासाठी तुझा जन्म नाही झाला. तू तर स्वामींचा योद्धा आहेस. थोडं सुद्धा खचायचे नाही, कारण स्वामींचा तू बाळ आहेस. आता मागे फिरायचे नाही. तुला भरपूर काही मिळवायचे आहे आणि जीवनामध्ये भरपूर काही मोठी कीर्ती करायची आहे. म्हणून खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातली माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागले तर त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. मग आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो. माणसाला देह क्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा कधीच उरणार नाही. म्हणून अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने आपल्याला नक्कीच साधणार आहे. म्हणून समजा एखाद्या इसमाला एका मोठ्या व्यक्तीला भेटायचे आहे, पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही, कारण त्याच्या घराच्या दारावर रखवालदार, कुत्रे वगैरे आहेत आणि त्यांच्या तावडीतून सुटून गेले तर मालकाची भेट होणार. पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावे अशा मजकुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र त्याला आले असेल तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखविताच तो त्याचा बिनतक्रार आत सोडील आणि मालकाची भेट होईल. तसे भगवंताचे नाम म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ती सही पाहून आपल्याला आत सोडील आणि भगवंताची भेट आपली नक्कीच होईल. म्हणून मनापासून स्वामींना शरण जाणाऱ्या भक्तांच्या पाठीशी स्वामी सदैव असतात. देवावर एवढा विश्वास आणि भरोसा ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता देवाला असेल. म्हणून श्री स्वामी समर्थ हे नाव ऊर्जावान बनवणे आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामी वाक्य हरलेल्या जीवाला धैर्यवान बनवत असते आणि पुढे घेऊन जात असते. म्हणून स्वामींकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नका, तर तो भार पेलून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे अशी तुम्ही प्रार्थना नक्कीच करा. बघा, स्वामींचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. म्हणून जर चुकीचा पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा तुमचा कसा उघडेल? म्हणून तुम्ही कर्म ही चांगलीच करायला हवी आणि चांगले कर्म केल्याने चांगलेच फळ आपल्याला नक्कीच मिळेल. म्हणून ज्यांची नीती चांगली असते त्यांची प्रगती कधी थांबत नसते. ज्यांची दानाची दानत असते त्यांची ओंजळ भरलेली असते. श्री स्वामी म्हणतात, आयुष्याची पिशवी थोडी रिकामीच असावी, कारण भरलेल्या गाठोड्यात अलंकार लवकर येतो एवढे मात्र निश्चित. आणि जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते. आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. आणि त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, साहस, रचनात्मक, कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण चमकतात. या शरीराला सेवेकरी असं आपण म्हणत असतो. म्हणून माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार असतात. कारण धन आणि बळ कोणालाही वाईट मार्गावर नेऊ शकतात, परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात. आणि जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कडू गोष्टी सरळ गिळाव्यात, त्यात सगळंच बसू नये, नाहीतर जीवन आणखी कडू होईल. आणि सदैव श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करावे आणि समाधानी आपण कायम राहावे. म्हणून अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं काही व्यवस्थित होईल, फक्त तू घाबरू नको, फक्त स्वामींवर विश्वास ठेव. हा देह ही कायम स्वरूपाचा नाही, तर नश्वर गोष्टींचे का दुःख बाळगतो? जे हातून गेले ते तुझे नाही, जे मिळणार आहे ते दिव्य आहे. समाधानी राहा, सुखाच्या वाटा अलगद तुझ्यासाठी उघडतील सुद्धा. म्हणून स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे. ज्याला हे समजलं तो भाग्यवान नक्कीच आहे. नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडतील. म्हणून कसेही करून नाम घ्यावे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो, तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच, हे मात्र निश्चित. आता कली माता चालला आहे, त्याचा घाला चुकायचा असेल तर मग नामावर विश्वास ठेवा. कोणतेही काही सांगितले तरी नाम सोडू नका. तसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने,
कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ नाही देणार, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधी तुम्हाला एकटे सोडून नाही जाणार आणि तुम्हाला कधी पडून नाही देणार. जीवनात तुमच्या कधी काही दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, कारण हसून ऐकलं जाईल आणि नंतर त्याचाच भला मोठा तमाशा केला जाईल. त्यापेक्षा आलंच टेन्शन तर जप करत राहा स्वामी नामाचा. निदान मन तरी तुमचं नक्कीच शांत होऊन जाईल आणि स्वामींना प्रार्थना करीत राहा, हे समर्था, तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस. आम्ही तुझे बाळ आहोत. तू आमची सतत काळजी करोत, संकटातून वाचवतोस आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हाचा अनुभव तू देतोस. म्हणून हे ब्रह्मांड नायक, तुला अनंत कोटी त्यासाठी आमच्याकडून धन्यवाद. आणि शोधावया, या जीवनामध्ये भाकरीला निघालेली ती भूक आहे. जन्मताच गरिबी येते ही आपली कुणाची चूक आहे? त्यामुळे लढायचं आणि आपण जीवनात यशस्वी नक्कीच व्हायचं आहे. आयुष्यात कोणतीच गोष्ट कधी कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. जीवन तणावपूर्ण करू नका. नेहमी स्वतःसाठी वेळ काढा. त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढतीलच असं नाही, परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच तुमचं वाढणार आहे. आणि हे म्हणा, संकटांना घाबरू नकोस, दुःखाला घाबरू नकोस. या संकटाच्या बहाण्याने कदाचित स्वामी तुझ्यातील विश्वासाची परीक्षा बघत असतील. म्हणून स्वामींवरील असलेला विश्वास अतूट ठेव. हा विश्वास अबाध्य ठेव आणि संकटाचा सामना करत स्वामींच्या परीक्षेत नक्कीच पास हो. मित्रांनो, जीवनातील असतील लाखो विघ्ने जरी स्वामी राया ती नष्ट करी. मजापासून झाले कोणी दूर तरी स्वामी साथ आमच्यासाठी जन्मभरी. म्हणून खरं आणि स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं बोलणं कडू जरूर असतं, पण अशी लोक कोणासोबत धोकेबाजी अजिबात करत नाही. आणि जगातील एकमेव सत्य, स्वामी नाम घ्या नित्य जो घेई स्वामी नाम, अनन्य त्याचे जीवन होई पूर्णपणे धन्य. म्हणून जेव्हा दुःखात पण सुखाचे भास होत असतील तेव्हा समजून जायचं स्वामी सोबत आपल्या असतील. आणि भगवंताच्या नामाशिवाय मला काहीच कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व काही कळत असते. आणि भगवंताकडे जायची साधने पुष्कळ आहेत. इतर साधनांनी कष्ट करून जे साधले तेच थोडे नाम घेतल्याने साधते, पण नामावर तशी श्रद्धा मात्र पाहिजे. प्रत्येक साधनाचे मर्म म्हणजे भगवंताचे स्मरण होय. त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे. म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्याने एका नामाची कास धरावी. पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्साने आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात. शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते. नाम घेण्याचा आनंद मिळत नाही. साधे भोळे अडाणी लोक भगवंताचे नाम घेऊन मजेने तरून जातात. म्हणून शहाण्या विद्वानाने चिकित्सा करायचीच तर नाम घेत करावी. नामाबद्दल सर्व शंका नाम घेत गेल्याने आपोआप नाहीशा होऊन जातात. आणि कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत आपल्याला शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते ना, काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास असायला हवा. आणि स्वामींना माझा हात पकडा असे कधीच सांगायची वेळ येत नाही. जर आपली त्यांच्या चरणाशी संपूर्ण शरणागती असेल, म्हणजे जे जे घडते ती स्वामींची इच्छा आहे असे समजून चांगल्या वाईटाबद्दल काहीच वाटेनासे होते, त्या वेळेपासून तुमची जबाबदारी संपूर्णपणे स्वामींनी स्वीकारलेली असते. आणि आपण थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ, जेवायच्या आधी, रात्री निसताना, सकाळी उठताना नाम घ्यायचेच आणि भगवंताची आठवण करायचीच. असे केले तर ते आयुष्यात उपयोगी पडेल. आणि प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच नक्कीच करीत जावा, पण मला भगवंत हवा असे आपण म्हणत जावे. हमखास आणि सहज रीतीने काम व्हावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने कशाही रीतीने का होईना नाम घ्यायला लावावे. आणि काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही, तर मग ते घेण्यात विलंब किंवा चालढकल करण्यात काय अर्थ आहे. म्हणून बाळा, थांब, पुढचे वाक्य नीट ऐक. कोणाचाही मागे धावू नकोस, तुझी किंमत कमी होईल. कारण त्याला तुम्ही जास्त महत्त्व देतात, त्याच्या नजरेत तुमची किंमत पूर्णपणे शून्य होऊन जाते. आणि बाळ, तुझे कर्म प्रामाणिक असतील तर तुझे कधीही वाईट होणार नाही. भिवू नको, निश्चिंत राहा. माझ्या लक्षात आहे तुझ्यावर मी भरपूर कृपा करणार आहे, भरपूर आशीर्वाद मी तुला दिले आहेत असे स्वामी म्हणत आहेत. आणि ज्यांना स्वामी समजले त्यांना निशंकचा अर्थ नक्कीच समजला.
म्हणून हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते आपले स्वामी आहेत. आणि मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते आपले स्वामी आहेत. संकट समयी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते आपले स्वामी आहेत. म्हणून नामस्मरणाने भरपूर फायदे होतात आणि स्वामींचे नामस्मरण तुम्ही केलेच पाहिजे. त्याने तुम्हाला काय फायदे होतील ते मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, प्रारब्धाची तीव्रता कमी होते, संकटे नाहीसे होतात, समाधान मिळते, वास्तू शुद्ध होते, प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते, घरात सात्विकता वाढते, सांसारिक अडचणी कमी होतात, प्रेमभाव निर्माण होतो, घरात भगवंताचा वास राहतो, काळजी मिटते, भीती जाते, संकटाला समोर जातात येते आणि स्वभावात बदल होतो, आपल्या गरजा कमी होतात, आपल्या सद्गुणात जलद गतीने वृद्धी होते आणि सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्या मस्तकी असतो आणि अखंड अनुसंधानानंतर भगवंताची भेट आपल्याला नक्कीच होत असते. म्हणून तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. जे झालंय ते होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे एवढा फक्त विश्वास स्वामींवर ठेवा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींना, स्वामींच्या सेवेला सोडू नका. भले सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधी स्वामी महाराज होऊ देणार नाहीत. आणि स्वामी नाम घेता कष्ट सारे दूर होतील, अडकलेली कामही सहज पूर्ण तुमची होतील. स्वामी समर्थ या शब्दांनी जाग आज आली, गुरुचरणावर श्रद्धा आता पूर्ण आपली स्थिर झाली. जाणतो मी ही रिकिमया स्वामी तुमची तुम्ही केली. म्हणून कोणी आपल्या सोबत असो किंवा नसो, नाराज होऊ नका, कारण स्वामीपेक्षा सुंदर सोबती या जगात तुम्हाला कुठेच मिळणार नाही. आणि स्वामीच आपले सोबती आहेत आणि त्यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे एवढं फक्त तुम्ही मनात ठेवा. श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे जे आहे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते. स्वामींच्या योजना अतिशय सत्कर्ण असतात आणि म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपलं काम करायचं असतं आणि आपण ते काम निश्चितच करायचं आहे. आणि स्वामी माझ्या नशिबात पुढे काय वाटून ठेवलंय मला माहीत नाही, पण डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांना तुमची साथ कायम असू द्या एवढ्याच तुमची चरणी प्रार्थना. आणि घाबरू नकोस, तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीही होऊ शकत नाही असं स्वामी आपल्याला वचन देत आहेत. म्हणून जेवढा जप कराल तेवढे स्वामी जपतील, जेवढे वाचाल तेवढे स्वामी वाचवतील, जेवढे सेवा कराल तेवढा मेवा देतील, आवडीने कराल तेवढे स्वामी आवडीने देतील, सवडीने कराल तेवढे स्वामी सवडीने करतील. मग हे पुरेपूर तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही ते कसं करता. म्हणून सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा हा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून ठेवा, इतर लोकांपासून नको. म्हणून अडचणीत असाल तर स्वामी तारतील आणि एकटे असाल तर स्वामी तुम्हाला नक्कीच सांभाळतील. म्हणून माहिती नाही काय जादू असते स्वामी महाराजांच्या चरणात. नमस्कार करायला जितके आपण खाली वागत असतो तितकेच आपल्याला मोठं झाल्यासारखं वाटत असतं. आणि मित्रांनो, जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा असेल असे स्वामी महाराज आपल्याला सांगत आहेत. म्हणून तुम्हाला दुःख आले तर असे समजू नका की तुम्हाला सुख हे येणार नाही, ते सुखही तुम्हाला लवकर येणार आहे. फक्त स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवा. श्री स्वामींकडून आपल्याला भरपूर काही गोष्टी ह्या शिकायला मिळत असतात. भाग्यांकडून जेवढे तुम्ही अपेक्षा ठेवाल तेवढी ते तुमची निराशा करेल आणि कर्मावर तुम्ही जेवढा जास्त जोर द्याल ते नेहमीच अपेक्षेपेक्षा जास्त आपल्याला देणार आहे. म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात कल्पवृक्ष आहेत. आपण नेहमी चिंता वाहतो म्हणून आपल्याला चिंताच देतात. आपण जर त्यांच्याकडे नामस्मरण करता करता आनंद मागितला तर ते आपल्याला आनंद नक्कीच देतील. आणि कोणत्याही देवासमोर आपण हात जोडून उभे असू आणि आपल्या मुखातून जर श्री स्वामी समर्थ येत असेल तर समजून जा आपण स्वामीमय पूर्णपणे झालो आहे. आणि आपण स्वामींकडे प्रार्थना करायची आहे. हे म्हणा, कर्म कष्ट मेहनत करण्यासाठी कोणती कसर करू नकोस, थोडा सुद्धा आळस कंटाळा करू नकोस. अखंड निरंतरपणे कर्म करत राहा. बघ, योग्य वेळी स्वामी तुझ्या कर्माचे नक्कीच फळ तुला देतील आणि तुला सर्व काही मिळणार आहे. म्हणून आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य असं काहीच राहणार नाही. आणि घमेंड, अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही आणि नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही
आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही तुम्हाला कधीच मिळणार नाही. म्हणून जगातले अत्याचार, अनिती, अधर्म, असमाधान या सर्वांचे कारण हेच की मनुष्य जास्त लोभ झाला आहे आणि देवाचा त्याच्यावर कृपा आहे. त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण त्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसा देत असतो. म्हणून झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो यातच जीवनाचा पूर्णपणे अर्थ दडलेला असतो आणि तो आपल्याला शोधायचा असतो. म्हणून स्वामी म्हणतात, माझं नाव नुसतं तुझ्या मुखात जरी आलं तरी तुझ्या सर्व अडचणी बरोबर दूर होतील. फक्त विश्वास ठेव आणि नाम घे. म्हणून पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो पूर्णपणे संपून जात असतो, पण हातावर पडला तर तो चमकत असतो आणि शिंपल्यात पडला तर तो मोती होत असतो. थेंब तोच असतो, फक्त फरक सोबतीचा असतो. म्हणजे आपली सोबत कशी असते त्यावर सुद्धा आपलं आयुष्य हे अवलंबून असतं. माझ्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे व माझे थेट नाते आहे. प्रत्येक व्यक्ती माझ्या इच्छेने माझ्या दरबारात येतो आणि प्रत्येकाच्या समस्येवरील उत्तर मी तयार केले आहे. योग्य वेळी त्याला ते उत्तर भेटणार आहे आणि त्याची समस्या नक्कीच दूर होणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून वाईट प्रसंगात सर्वच साथ सोडतात. फक्त स्वामीच आहेत जे आयुष्यभर सावलीसारखे आपल्या सोबत उभे असतात आणि तेच उभे सुद्धा असणार आहेत. फक्त विश्वास ठेवा. नामाला पूज्य मानून नामस्मरण करावे म्हणजे हृदयातील आत्मा साक्षी रूपाने प्रकट होत असतो आणि स्वामी मार्गात येण्यासाठी पूर्वजन्माची पुण्याई लागते. आपण खूप भाग्यवान आहोत. स्वामी मार्ग मिळाला आणि आपण पूर्णपणे धन्य झालो आहोत. म्हणून गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी. स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही, आणि सर्वांना सुखी आणि समाधानी ठेवा. म्हणून माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असे स्वामी बोलत आहेत. असा मी केव्हा म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील आणि समोरच्याचं मन दुखणार नाही ना त्याची तर काळजी घेशीलच, परंतु तुझे शब्द फुकट जात नाही ना याची पण जास्त काळजी घेशील. आणि ज्याला तुझ्या शब्दांची किंमतच नाही अशांच्या समोर उगाचच वायफळ बोलणं सोड. आता शांत राहा, स्वतःची ऊर्जा वाढव, ती नामस्मरणामध्ये दे. नक्कीच तू जीवनात यशस्वी होशील. म्हणून स्वामी नामस्मरणाचे भरपूर महत्व आहेत आणि ते तुम्ही जाणून घेतले पाहिजे. स्नान करताना नाम जर तुम्ही घेतले तर ते पूर्णपणे तीर्थस्थान होऊन जाते. भोजन करताना नाम घेतले तर तो पूर्णपणे प्रसाद होऊन जातो. चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होऊन जाते आणि स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होऊन जातो आणि झोपताना नाम घेतले तर ती ज्ञान निद्रा होऊन जाते. म्हणून काम करताना नाम घेतले तर ते कर्म भक्ती होऊन जाते आणि घरात नाम घेतले तर ते घर पूर्णपणे मंदिर होऊन जात असते. म्हणून सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करून देखील संकटे येत असतील आणि जेव्हा मदतीला कोणीही येत नाही तेव्हा कोणत्या रूपात स्वामी मदत करून जातील हे तुम्हाला देखील कधीच समजणार नाही. म्हणून मी कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमच्या समोर येऊन जातो असे स्वामी म्हणत आहेत, परंतु ओळखायला चुकतोस. मी तुला कधी मुक्या प्राण्यांच्या, कधी उपाशी पोटी गरीबाच्या, तर कधी अडचणीत सापडलेल्या जीवाच्या रूपात भेटून जातो आणि तुम्हाला मूर्तीतच शोधत राहतोस. म्हणून आपण प्रत्येकाला मदत केली पाहिजे आणि प्रत्येक जीवावर आपण दया नक्कीच केली पाहिजे. तक्रार नाही, स्वामींकडून धन्यवाद शिकलो. तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो. पूर्वी कोणी टीका केली, तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे. आता तुझ्या इच्छेत इच्छा मिळवून राहायला शिकलो तर मी जीवनामध्ये भरपूर आनंदी आणि समाधानी झालो आहे. म्हणून पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे. नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा. म्हणून मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान आणि सुख नक्कीच मिळते आणि ते तुम्हालाही मिळणार आहे. म्हणून तुम्ही ही प्रार्थना दररोज करत राहायची आहे. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत सुद्धा नाही. म्हणून कर्माचे भोग हे भोगूनच संपत असतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असे कधीच होत नसते, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच तुम्हाला कमी करता येऊ शकतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी सुद्धा स्वामी भक्तीत आणि स्वामींच्या नामस्मरणात आपल्याला असायला लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अतूट असला पाहिजे हे मात्र निश्चित. म्हणून मित्रांनो, संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिला तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग तुमचा निघत असतो. स्वामी म्हणतात, जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो
तो कधीच कमी पडत नाही आणि कुठेही त्याला स्वामी आसरा देत नाही असं होत नाही. प्रत्येक ठिकाणी स्वामी त्याच्या सोबत असतात. म्हणून मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. स्वामी भक्तांनो, तुम्ही जीवनात तुमच्या भविष्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे आणि तुमच्या करिअरकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही पुढे कसे राहाल आणि कसे वागाल आणि कुठे जाल आणि किती पैसे कमवाल हे देखील तुम्हाला ठरवणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही नक्कीच निसर्गाचा त्याचा शोध घेऊ शकता आणि निसर्ग तुम्हाला सर्व काही देण्यासाठी तयार आहे. फक्त तुम्ही निसर्गाकडे नक्कीच मागितले पाहिजे, तरच तो निसर्ग तुम्हाला देऊ शकतो. म्हणून आपण सकारात्मक विचाराने हे सर्व काही प्राप्त करू शकतो. आता यशस्वी करिअरकडे येणाऱ्या व्यक्तिगत गुणांचा अधिकाधिक उपयोग आपण कसा करू शकतो ते बघूया. काही जण जन्मताच थोर असतात, काही थोरपण प्राप्त करतात, तर काहींवर थोरपण लादलं जातं. म्हणून काही लोकांवर यश लादलं जातं असेलही, पण बऱ्याचदा यश संपादन करण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. असमाधानी अवस्थेतून बाहेर पडून यशाची सीडी चढू लागण्याच्या आपास्तातल्या सामर्थ्याची अनेकांना दुर्दैवाने ओळख पडलेली नसते. आपल्यापैकी प्रत्येकामध्ये आपण वापरत नसलेल्या पण सक्रिय करण्याची वाट पाहत असलेल्या सुप्त शक्ती असतात आणि आपल्यात आत्मविश्वासाचा किंवा आत्मसन्मानाचा अभाव असू शकतो. म्हणून आपल्यापैकी काही जण सतत भीतीच्या किंवा काळजीच्या छायेत जगत असतील आणि आपल्या करिअरमध्ये किंवा जीवनाच्या दुसऱ्या एखाद्या बाबतीत अनपेक्षित आणि अनुलग्नीय अडथळ्यांचा आपल्याला तोंड द्यावं लागत असेल. म्हणून आपल्यापैकी कित्येक जणांच्या नोकऱ्यांमध्ये पुढे सरकायला रस्ताच नसतो किंवा कित्येक जणांना रोज सकाळी उठून जिथे कोणतंच ध्येय नाही आणि कसलंही समाधान नाही अशा कामाच्या वातावरणात वावरायचा उभग आला असेल. आपल्याला बदल पाहिजे असतो, पण तो घडवून आणायला आपण असमर्थ असतो. तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता, त्यासाठी आवश्यक ती साधनं तुमच्यामध्येच दडलेली असतात. तुम्हाला फक्त ती परजायची असतात आणि वापरायची असतात आणि परिणिती पाहायची असते. पुढच्या प्रकरणातून आपण यशाकडे नेणाऱ्या व्यक्तिगत गुणधर्माचा शोध घेणार आहोत आणि तुमच्या अर्धसज्ञ मनाच्या शक्तीचं चलन करून तुम्ही यशस्वी करिअरच्या दिशेनं झपाट्यानं प्रवास कसा करू शकता तेही आपण नक्कीच पाहणार आहोत. आता उद्दिष्टांची निश्चिती आणि पूर्ती आपण कशी करू शकतो. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं. तुम्ही तुमच्या उद्दिष्टांकडे, ध्येयांकडे आणि उद्योगाकडे लक्ष दिलं तर तुमचं अंतर्मन तुम्हाला सहाय्य नक्कीच करणार आहे. सर्व यशस्वी लोक एखाद्या उद्दिष्टापासून सुरुवात करतात आणि उद्दिष्टांची निश्चिती करणं आणि त्यांच्या पूर्तीसाठी काम करणं ही यशाकडे नेणाऱ्या लांब रस्त्यावरची पहिली पावलं आहेत. तुम्ही कुठे निघाला आहात आणि तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही काय योजना केली आहे हे समजून घेतलं तर तुम्हाला तुमचा वेळ, शक्ती आणि भावना एकवटता येतील आणि त्या उद्दिष्टांपाशी पोहोचणारा योग्य रस्ता पकडता येईल. म्हणून ज्या जहाजाचं सुकाणू नादुरुस्त झालं आहे ते कायम सफर करत राहील आणि पूर्ण वाफेवर धडधडत राहील, सदैव धावत राहील, तरी ते कधीच कुठे पोहोचणार नाही. कोणत्या बंदराला ते पोहोचलं तर अपघातानंच पोहोचेल आणि एखादं सुरक्षित ठिकाण त्याला गवसलं तरी त्याच्यावरचा माल तिथल्या लोकांच्या अपेक्षेनुसार असेलच असं नाही. तिथल्या हवामानाला, परिस्थितीला तो अनुरूप असेलच असं नाही. त्याच्यावरचा माल ज्याच्यासाठी योग्य आहे त्याला जिथं मागणी आहे अशा एखाद्या विवक्षित बंदराची दिशा धरून जहाजाला गेलं पाहिजे. आणि ऊन असो की पाऊस, धुकं असो की तुफान, त्यानं धीमेपणानं त्या बंदराचं लक्ष डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. त्याचप्रमाणे ज्याला यशस्वी व्हायचं आहे त्या माणसानं जीवनसागरात सुकाणूविरहित अवस्थेत भरकटता कामा नये. समुद्र शांत असेल, वारे आणि सागरी प्रवाह अनुकूल असतील अशाच वेळी नव्हे तर वादळी आणि वारे थैमान घालत असतानाही नैराश्याच्या धुक्यातून आणि विरोधाच्या वर्षावातही त्यानं ठरवलेल्या बंदराकडे थेट कूच केलं पाहिजे. सुरुवात होते एका स्वप्नानं. तुमच्यापाशी एखादं स्वप्न आहे, भवितव्याची एखादी झलक आहे. तुमच्या स्वप्नात तुम्ही श्रीमंत आहात का, सुप्रसिद्ध, सुखी, समाधानी? बरेच लोक अशा भवितव्याचं स्वप्न पाहतात, पण बऱ्याचशा उदाहरणांमध्ये ते केवळ स्वप्नच राहतं. यशस्वी लोकांनीही अशी स्वप्न पाहिलेली असतात, पण त्याही स्वप्नाचं रूपांतर नक्कीच उद्दिष्टांमध्ये करून नंतर ती प्रत्यक्षात आणलेली असतात. त्यांची स्वप्न म्हणजे यशाच्या धुसर अशा नसतात, तर त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेल्या विवक्षित उपलब्धी असतात. एडिसननं अशा जगाचं स्वप्न पाहिलं जिथे विद्युत ऊर्जा रात्र प्रकाशमान करून टाकेल आणि स्टीफन्सननं अशा इंजिनचं स्वप्न पाहिलं जे आगगाड्या ओढून नेईल आणि माणसांचे तसंच पशूंचे कंबरतोड कष्ट वाचतील. म्हणून बिथोवननं अशा संगीताचं स्वप्न पाहिलं
जे चैतन्याला भरारी देईल. महान अभिनेते, कलावंत, संगीतकार आणि साहित्यकार यांनी स्वप्न पाहिली ती केवळ कीर्तीची नव्हे तर त्यांची प्रतिमा यशसिद्धीसाठी कशा प्रकारे वापरता येईल याची. म्हणून स्वप्न अशा महान प्रतिभावर पुरतीच मर्यादित नसतात. तरी सर्वच यशस्वी माणसांच्या सांगण्यावरून त्यांच्या यशाची सुरुवात एका आशेनं, एका स्वप्नानं झाली. अनेक वर्ष शेकडो स्त्रीपुरुष सांगत आले आहेत की त्यांच्या उपलब्धीची सुरुवात एका स्वप्नानं झाली, त्यांना एका उद्दिष्टाने नेलं आणि या उद्दिष्टानं त्याला एक कृती योजना दिली आणि मग तिच्याद्वारे अनिवार्यपणे ते उद्दिष्टांच्या पूर्तीपर्यंत पोहोचले. म्हणून स्वप्न केवळ तरुणांपुरतीच मर्यादित नसतात. नवी स्वप्न जी नेतात, नव्या उद्दिष्टांकडे जी पोहोचतात, नव्या यशापर्यंत, अशी स्वप्न पाहायला कधीच उशीर होत नसतो. ज्या लोकांना आपली स्वप्न आयुष्यात उशिरा गवसली त्यांची कामगिरी पाहून थक्क व्हायला होतं. बेंजामिन फ्रँकलिननं विज्ञानाचा शोध आणि तत्वज्ञानाचा अभ्यास सुरू केला तेव्हा त्यानं 50शी ओलांडली होती आणि मिल्टननं जेव्हा पॅराडा इज लॉस्ट हे महाकाव्य लिहिण्यासाठी बैठक मारली तेव्हा तोही 50शीच्या पुढे इतकंच नव्हे तर अंध होता. स्वप्न त्या काळातले पूर्वग्रह आणि पक्षाभिमान यांनी मर्यादित गेलेली नसतात. अगणित वर्ष स्त्रिया कोणत्या गोष्टी साध्य करण्यासाठी प्रयत्न करू शकतात यावर बंधने होती. एकेकाळी स्त्रियांची करिअर विषयक उद्दिष्ट स्त्रीसुलभ कामापुरतीच मर्यादित होती आणि इतकं करिअर संदर्भात बाबत तुम्हाला नुसता विचार करायलाही विलक्षण धैर्य आणि निर्धार लागत असे. याचं एक उदाहरण म्हणजे एलेन पेजल्स, प्रिन्स्टनची प्राध्यापिका आणि ज्ञेयवाद नि आरंभीचा ख्रिश्चन धर्म यांच्यावरचा तडाखेबंद खपाच्या पुस्तकांची लेखिका होती. ज्यावेळी मुलींना गंभीर करिअर्सला विचारसुद्धा करू देत नसत अशा काळात तिनं शिक्षण घेतलं. तिला जे आवडत होतं त्याचा मागोवा घेण्याचे स्वातंत्र्य तिनं घेतलं आणि त्यामधून तिला उपजीविका करणंही शक्य होतं. हे तिला नंतर उमजलं. तिचं स्वप्न तिचं उद्दिष्ट बनलं. आज बऱ्याचदा करिअर्समधले अडथळे दूर झाले आहेत आणि युनायटेड स्टेट्समधल्या विविध महाविद्यालयात, बैठकीय महाविद्यालयात नक्कीच आणि इतरही व्यावसायिक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये निम्म्या किंवा त्याहीपेक्षा जास्त स्त्रिया आहेत. म्हणून 1990 आणि 2000च्या आरंभी अनेक अमेरिकन कंपन्यांनी जिथे मजुरीचा खर्च लक्षणीयरित्या कमी होता अशा देशांमध्ये काम आउटसोर्स करायला सुरुवात केली आणि परिणामी हजारो लोक बेरोजगार झाले. काही लोक निवृत्त झाले, काहींनी नोकऱ्या सोडल्या, ते कल्याणकारी योजनांचे लाभार्थी झाले आणि आपल्या कमनशिबेला बोल लावण्यात त्यांनी वर्षाच्या वर्ष खर्च केली. तरीसुद्धा बहुसंख्य लोकांनी आपल्या आंतरिक साधनांचा अवलंब केला आणि इतर क्षेत्रातल्या नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण घेतलं आणि बऱ्याच जणांना पहिल्या नोकरीपेक्षा कमी पगारावर सुरुवात करावी लागली. पण ते नव्या दमानं आणि नव्या जोमानं पुन्हा यशाच्या पायऱ्या चढायला लागले आणि निर्धारापेक्षा बुद्धिमत्ताही कमी महत्त्वाची ठरते. ज्यांची अशी ठाम धारणा असते की कोणतीच गोष्ट त्यांना रोखू शकत नाही, त्यांनाच खात्री असते की चिकाटी आणि जिद्द यांच्या जोरावर ते यशस्वी होणार आहेत. आणि जे पुरेसा काळ आणि पुरेसा कठोरपणानं परिश्रम करतात त्यांच्या बाबतीत स्वप्न उद्दिष्ट बनतात आणि उद्दिष्ट उपलब्धी म्हणून जाते. म्हणून जगातल्या ज्या गोष्टींनी आयुष्य अधिक जगण्यासारखं झालं आहे, ज्या गोष्टींनी जिकरीपासून आपली मुक्तता करून आपल्याला सामान्यत्व आणि कुरूपता यांच्या पलीकडे नेऊन आपलं उन्नयन केलं आहे आणि आयुष्यातल्या महान सोयीसुविधा म्हणा हवं तर, आणि त्यांच्यापैकी बऱ्याच गोष्टींना आपल्यातले स्वप्नदर्शी लोक कारणीभूत आहेत. म्हणून स्वप्नांच्या उद्दिष्टांमध्ये तुम्ही नक्कीच रूपांतर करायला हवं. दुर्दैवानं असंख्य स्वप्नदर्शी लोक केवळ स्वप्नाळूच राहतात. स्वप्न ही स्वप्नच राहतात. स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांचं उद्दिष्टात रूपांतर करणं आवश्यक आहे. मग ती स्वप्न म्हणजे कल्पनारंजन न राहता उद्दिष्ट बनतात आणि जी तुम्ही यशाकडे नेणाऱ्या मार्गदर्शक नकाशाप्रमाणे नजरेसमोर ठेवू शकता. आणि तुमच्या स्वप्नांना तुम्ही हेतू दिला पाहिजे, असा निर्धार की तुमचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही शक्य ते सर्व कराल. रेशेल आणि तिचे कुटुंब वर्षातून एकदा खरेदीला जायचे. गावातल्या दुकानात आकर्षक कपड्यांच्या निवडीसाठी फारसा वाव नसल्यामुळे ती अस्वस्थ झाली आणि त्याचवेळी तिला हेही उमजलं की संधी मिळाली तर ती अधिक चांगल्या तऱ्हा निर्माण करू शकेल. आणि तिच्या आईनं तिला सांगितलं की हे काम खरेदीदाराचं असतं. आता तिला स्वतःच्या स्वप्नाला एक नाव देता आलं आणि खरेदीदार ती म्हणजे ती त्याच क्षणी तिचं स्वप्न उद्दिष्ट बनलं. आणि फॅशनच्या क्षेत्रात खरेदीदार बनणं तिची पहिली नोकरी स्टॉक कारकूनची होती. झपाट्यानं प्रगती करत ती असिस्टंट मॅनेजर, मग पर्सनल शॉपर आणि मग वेगवेगळ्या दुकानात स्टायलिश बनली.
लवकरच ती फॅशन डिझायनिंग करू लागली आणि तिच्या कंपनीत वरिष्ठ स्थानाच्या दिशेनं वाटचाल करू लागली. जेव्हा डेमन डॅशन तिच्या नवऱ्यानं स्वतंत्र क्लोथिंग लाईन सुरू करण्याचं ठरविलं तेव्हा रेशेलला आपली स्वतःची यशस्वी करिअर सोडून डेमनबरोबर नव्यानं सुरुवात करायची का हा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला. तिनं नव्या सुरुवातीचा निर्णय घेतला. प्रत्येक पातळीवरचं काम पाहत तिला कुठे योगदान शक्य आहे ते हेरीत व्यवसायाच्या जास्तीत जास्त पैलूंमध्ये लक्ष घालत तिनं स्वतःला कामात झोकून दिलं. आणि आपल्याला परवायाचं असू नये अशी तिची इच्छा होती. म्हणून साधारण 6 वर्षांनी जेव्हा आपल्याच कंपनीत एक नवीन लाईन सुरू करण्याच्या बेतानं ती होती तेव्हा डेमननं कंपनी विकून टाकली आणि हेवाना आपल्या स्वतःच्या बळावर व्यवसाय चालू शकतो असा आत्मविश्वास रेशेलला आला होता. त्यामुळे तिनं स्वतःची कंपनी उभारली. तिची डिझाईन्स फॅशन उद्योगानं उचलून धरली आणि आता ती फॅशन उद्योगातली एक अग्रगण्य डिझायनर बनली आहे. म्हणून इच्छुक आणि कर्तृत्व यांच्यामध्ये अंतर अनंत आहे. म्हणून रेशेल रॉय इच्छुक किंवा स्वप्नाळू ह्यापेक्षा अधिक होती. तिनं आपलं स्वप्न उद्दिष्टांमध्ये परावर्तित केलं आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तिने आतोनात प्रयत्न देखील केले. म्हणून तुमचं गुप्त शस्त्र आहे तुमचं अर्धसज्ञ मन. म्हणून आपल्या अर्धसज्ञ मनामध्ये अपेक्षेची सवय निर्माण करण्याची, आपण आपली महत्त्वाकांक्षा पुरी करू शकू असा विश्वास पैदा करण्याची, आपली स्वप्न प्रत्यक्षात येतील अशी खात्री निर्माण करण्याची ताकद असते. आपलं भवितव्य चांगल्या गोष्टींनी परिपूर्ण आहे. आपण संपन्न आणि सुखी समाधानी असणार आहोत. आपल्याला एक चांगलं कुटुंब लाभणार आहे, सुंदर घर, यशस्वी करिअर लाभणार आहे आणि आपण कोणत्या तरी ध्येयासाठी उभे राहणार आहोत अशा अपेक्षा करण्याची सवय तुमचं जीवन सुरू करण्यासाठी हे सर्वोत्तम भांडवल आहे. तुम्ही नेहमी आदर्श परिस्थिती व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तुमचं अर्धसज्ञ मन याला प्रतिसाद देईल. आणि ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात याव्यात असं तुम्हाला वाटतं, खणखणीत तब्येत असेल, उदात्त चारित्र्य असेल, उत्तम करिअर असेल, त्या सर्व परिणत होतील. आणि हे परिणाम तुम्ही शक्यता तितक्या जिवंतपणे दृश्यांना केलेत आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत तर ते प्रत्यक्षात येण्याची शक्यता जास्त असते. ते डोळ्यांसमोर आणू शकला नाहीत तर कमी आणि इच्छा निर्धारामध्ये स्फटिकाभूत होते आणि तेव्हाच ती परिणामकारक ठरत असते. हे मात्र खरं. म्हणून इच्छा आणि तिच्या जोडीनं ती प्रत्यक्षात आणण्याचा जोरदार निर्धार सर्जक शक्ती पैदा करतो. बैचेनी, हुरहुर आणि परिश्रम यांचा एकत्रित मिलाप परिणाम निर्माण करतो. तुम्हाला जर स्वतःमध्ये विशिष्ट प्रकारची सुधारणा करायची असेल तर तो गुण शक्य तितका स्पष्टपणे आणि दृढपणे डोळ्यासमोर आणा आणि तुमच्या महत्त्वाकांक्षेच्या धर्तीवरचा एखादा सर्वोत्तम आदर्श बाळगा. या गोष्टीचं उन्नयन आणि प्रगटीकरण तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रतीत होईपर्यंत हे सारं तुमच्या मनामध्ये सातत्यानं ठेवा. तुमचा जन्म जिंकण्यासाठी, विजय मिळवण्यासाठी आणि विजिगीपू आयुष्य जगण्यासाठी तुम्ही निवडलेल्या कामात, लोकांबरोबरच्या नातेसंबंधात आणि आयुष्यातल्या इतर बाबतीत तुम्ही आश्चर्यकारक यश मिळवलं पाहिजे. तुमच्या अर्धसज्ञ मनाला जितक्या स्वच्छ सूचना तुम्ही द्याल तितकं ते तुम्हाला अधिक मदत करू शकेल. एखाद्या जहाजावरचे इंजिन आणि इतर नियंत्रक सांभाळणारे नक्कीच खलाशी डेकवरच्या कप्तानाच्या आज्ञा जसे पाळतात तसं तुमचं मन तुमच्या आदेशांना प्रतिसाद देतं. शब्द जर नेमके असेल आणि अचूक असतील तर कर्मचारी वर्ग आज्ञा केलेल्या दिशेला जहाज वळवू लागतो किंवा अगदी सांगितल्यावर हुकूम जहाजाचा वेग वाढवू लागतो. पण कप्तान म्हणून तुम्हाला काय हवं आहे याची तुम्हालाच खात्री नसेल तर अर्धसज्ञ मनाला संदिग्ध संदेश मिळतो आणि तुमचं जहाज वाटेल तशा किंवा अर्धवट माहिती असलेल्या किंवा वर्तुळाकार मार्गानं चालू लागतं. म्हणून तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या अर्धसज्ञ मनाला वेगवेगळ्या शब्दात सांगणं आवश्यक आहे. तुमची उद्दिष्ट प्राप्त होण्यासाठी त्याला दिग्दर्शन केलं पाहिजे. तुमची खरी इच्छा काय आहे ते तुम्हाला कळलं म्हणजे तुमचं अर्धसज्ञ मन अचूकपणे तुम्हाला तिकडे नेईल. पण तुम्हाला खरोखरच उत्कटतेनं आणि अनन्य भावानं हे उद्दिष्ट हवं आहे. इतर संघर्ष देखील ही आणि परस्पर विसंवादी इच्छासाठी, कल्पनांसाठी आणि मनात झळकून जाणाऱ्या क्षणिक कल्पनारंजनासाठी तुम्ही या उद्दिष्टांचा त्याग करणार नाही अशी हमी अर्धसज्ञ मनाला लागते. आणि अशा प्रकारे तुम्ही विधायक चिंतक बनता आणि तुमच्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी सज्ज होता. म्हणून तुमच्या उद्दिष्टांवर विश्वास ठेवा म्हणजे ती साध्य होतील. आणि संपन्नता मनात सुरू होते आणि तुमची मनोवृत्ती जर तिच्याशी शत्रुत्व बाळगून असेल तर ती साध्य करणं अशक्य होतं. म्हणून एका गोष्टीसाठी काम करणं आणि दुसरीची अपेक्षा करणं घातक ठरतं. कारण प्रत्येक गोष्ट प्रथम मनानं निर्माण होणं आवश्यक आहे आणि हा मानसिक आकृतीबंध तिनं अनुसरण अनिवार्य आहे. म्हणून तुम्ही
जर दारिद्र्यच राहण्याची अपेक्षा पूर्णपणे किंवा अर्धवटपणे करत असलात तर मग तुम्ही संपन्न बनू शकत नाही. आणि ज्याची अपेक्षा आपण करतो ते प्राप्त करण्याकडे आपला कल असतो. कशाचीच अपेक्षा न करणं म्हणजे काहीच न मिळवणं असतं. जेव्हा तुमचं प्रत्येक पाऊल अपयशाच्या रस्त्यावर पडत असतं तेव्हा तुम्ही यशाच्या उद्दिष्टापाशी पोहोचण्याची आशा कसे करू शकता. म्हणून काळ्या कुट्ट, निराशाजनक, आशाविहीन दृष्टिकोनाच्या चुकीच्या दिशेला तोंड करून उभे राहिलात तर तिच्या विरुद्ध दिशेने काम करत असलात तरी तुमचे प्रयत्न निष्फळ ठरतील. म्हणून विचार म्हणजे स्वतःसारख्या गोष्टी आपल्याकडे आकर्षून घेणारे चुंबक असतात. जर तुमचं मन सतत दारिद्र्य आणि आजार यांच्यावरच खिळलेलं असेल तर ते तुमच्यासाठी दारिद्र्य आणि आजार पण घेऊन येईल. आणि तुम्ही मनात जे धरून बसला आहात त्याच्याबरोबर विरुद्ध काहीतरी निर्माण कराल अशी सुतराम शक्यता नाही. कारण तुमची मनोवृत्ती हा तुमच्या आयुष्यात बिंबला गेलेला आकृतीबंध असतो आणि तुमच्या उपलब्धी अगोदर मनानं साध्य केलेल्या असतात. म्हणून अपयशाची भीती, अभाव आणि संभाव्य अवमानाचं भय या गोष्टी असंख्य लोकांना त्यांची मनोवांछित साध्य करण्यापासून दूर ठेवतात. ही भीती त्यांच्यात काळजी आणि संत्रमस्तता निर्माण करून त्यांच्यातला जोम नाहीसा करते आणि यश मिळवण्यासाठी आवश्यक ते परिणामकारी सर्जनात्मक काम करायला त्यांना असमर्थ बनवते. आशावादी बना. प्रत्येक गोष्टीकडे विधायक दृष्टीनं, प्रकाशमान आणि आशामय कोणातून विश्वासाच्या आणि भरवसाच्या बाजूनं पाहण्याची सवय लावून घ्या. आयुष्याकडे संशयाच्या किंवा अनिश्चितीच्या नजरेनं पाहणं टाळा. जे उत्कृष्ट आहे तेच घडेल आणि जे उचित आहे त्याचा जो विजय होईल असा विश्वास बाळगण्याची सवय करा. अशी इच्छा ठेवा की अखेरीस चुकीच्या गोष्टीवर सत्य मात करणार आहे आणि सुसंवाद आणि स्वास्थ्य हेच वास्तव आहे आणि विसंवाद आणि अनारोग्य म्हणजे या वास्तवाची तात्पुरती गैरहजेरी आहे. आशावादी माणसाची मनोवृत्ती अशी असते आणि तीच अखेरीस जगामध्ये सुधारणा घडवून आणणार आहे. म्हणून स्वतःचं विश्लेषण करा. तुम्हाला यशाच्या दिशेने नेऊ शकेल अशी अख्खा जगात एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे तुम्ही. या प्रवासात कोणती उद्दिष्ट तुम्हाला नेऊ शकतील हे ठरवण्या अगोदर प्रथमतः स्वतःचं मूल्यमापन करा. तुमच्या मनाचा आतवर खोल शोध घ्या आणि तुम्हाला आयुष्यात खरोखर काय हवं आहे आणि तुमच्यात अशी कोणती गुणसंपदा आहे जी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल. हे सारं तुमच्या अर्धसज्ञ मनापासून उपसून काढा आणि नक्कीच तुम्हाला ते सापडेल सुद्धा. म्हणून तुम्ही वास्तववादी असलं पाहिजे. जे उद्दिष्ट वांछनीय वाटतं ते तुम्हाला स्वीकारावंसं वाटेल, पण हे साध्य करण्यासाठी आवश्यक त्या क्षमता तुमच्यापाशी कदाचित नसतील. तुम्हाला चित्रपट तारका किंवा ऑपेरा गायक बनावंसं वाटत असेल पण तुमच्यापाशी त्याकरता आवश्यक ती गुणसंपदा नसेल तर तुमची स्वप्नातली करिअर अशा प्रभागातली असू शकेल जिच्याबाबत प्रयत्न करणं प्रत्यक्षात तुम्हाला शक्य नसेल. आणि दुसऱ्या बाजूला याची तुम्हाला जाणीव नाही अशा अभिवृत्ती आणि कौशल्य तुमच्याजवळ असू शकतील ज्यांच्यामुळे तुम्हाला समाधानकारक आणि लाभदायक करिअर घडवता येईल. तुम्हाला हे कसं सापडेल? तुमच्या अंतर्मनात खोलवर डोकावून पहा. काळजीपूर्वक केलेलं अंतर्निरीक्षण हे बाहेर काढील. बऱ्याच प्रौढ व्यक्तींना हे काय करू शकतात, काय नाही आणि त्यांना काय आवडतं किंवा नावडतं हे माहिती असतं. कधी कधी ते उघड नसतं, पण अंतर्निरीक्षण उघड वाटणाऱ्या गोष्टींपलीकडे जाऊन तुम्हाला स्वतःविषयी सखोल विचार करायला सहाय्य करतं. आणि शोंडा व्यायाम ही ग्रेट ॲनाटॉमी आणि प्रायव्हेट प्रॅक्टिस या टेलिव्हिजन कार्यक्रमाची जनक आणि कार्यकारी निर्माती म्हणजेच याचं उत्तम उदाहरण आहे. आणि लहानपणीच तिला उमजलं होतं की ती सर्जनशील लेखिका बनणार आहे. तिला लिहायला शिकण्यापूर्वी ती कथा रचायची आणि टेप रेकॉर्डर व ध्वनिमुद्रित करायची आणि तिची आई लिहून तिचं स्वप्न प्रत्यक्षात आणायची आणि तिला प्रोत्साहन द्यायची. तुम्ही तुमचं शिक्षण, पूर्वानुभव, छंद आणि आवडीनिवडी यांचा पद्धतशीर धांडोळा घेतला पाहिजे आणि आयुष्यातल्या ज्या गोष्टींमध्ये तुम्ही यशस्वी झालात आहात आणि ज्या गोष्टींनी तुम्हाला आनंद आणि समाधान दिलं आहे त्या लक्षात घ्या. तुम्ही भविष्यात कोणत्या प्रांतात यशस्वी होणार आहात त्यांची सूचना इथेच दडलेली आढळेल, पण ही फक्त सुरुवात आहे. यशस्वी लोकांना करिअरच्या आरंभीच निधी कसा उपलब्ध होईल आणि त्यांची कल्पना येते आणि तुमची सर्व संभाव्य संपदा आणि साधनं याचा तपास करा. आत्तापर्यंत तुम्ही आयुष्यात काय मिळवलं त्याकडेच नव्हे तर जे तुम्ही मिळवू शकता अशी तुम्हाला खात्री आहे त्याकडेही लक्ष द्या. बहुतांश तरुणांना करिअरला सुरुवात करताना आपल्या मानसिक क्षमतांची पुरेशी कल्पना नसते. कालांतरानं टप्प्याटप्प्यानं त्यांना त्याचा शोध लागतो आणि बऱ्याच लोकांना आपल्या क्षमतेच्या काही टक्केच हिश्श्याची जाणीव झालेली असते. ते कमी पगाराच्या खालच्या पातळीवरच्या हुद्द्यापलीकडे जाऊ शकत नाही आणि सामान्य स्तरावरून लडखडत राहतात. मात्र त्यांच्याजवळ साधनं नसतात असं नाही. जर त्यांना ह्यांची जाणीव झाली तर ती साधनं त्यांना उच्च पदांवर विराजमान करतील आणि काही कारणानं
महत्त्वाकांक्षा जागवणाऱ्या परिस्थितीची त्यांची गाठ पडत नाही किंवा त्यांच्यामध्ये दडलेल्या महानतेला चेतवणाऱ्या द्रव्यांशी त्यांची चुकामुक होते. म्हणून तुमची सुप्त क्षमता ओळखण्याचा एक मार्ग म्हणजे तुमच्या शालेय आयुष्यात, नोकरीमध्ये किंवा तुम्ही भाग घेता असलेल्या इतर उपक्रमांमध्ये कोणत्या गोष्टी तुम्हाला गुंगवून टाकत होत्या त्याची यादी करणं. मग विचार करून पहा की त्यातल्या कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला मजा वाटत होती, कोणत्या बाबींनी तुम्हाला सर्वाधिक समाधान दिलं होतं आणि कोणत्या गोष्टी करण्याचा तुम्हाला तिटकारा वाटत होता. म्हणून जॉश डी हा 25ला पदवीधर एका विमा कंपनीतल्या आपल्या क्लेम ॲडमिनिस्ट्रेटल्या नोकरीला कंटाळला होता आणि त्याची पदवी व्यवस्थापनशास्त्रातील होती आणि ह्या नोकरीतून पुढे व्यवसायातल्या हुद्द्यापर्यंत पोहोचता येईल अशी त्याला आशा वाटली होती. जी कामं तो करत होता त्याची यादी केल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याला तपशिलात शिरून करण्याचं काम फारसं आवडत नव्हतं. त्याचा वरिष्ठ आणि त्या वरिष्ठाचाही वरिष्ठ आपला बराच वेळ अशाच प्रकारच्या कामात घालवतात असं त्याच्या ध्यानात आलं. आणि या नोकरीतला त्याला जर कोणता भाग सगळ्यात आवडत असेल तर तो म्हणजे विमाधारकांशी बोलणं आणि त्याच्या मुलाखती घेणं आणि त्यांच्या दाव्यांबाबत त्यांच्याबरोबर काम करणं. आपल्या शाळेतले उपक्रम आणि एका संघटनेशी तो करत असलेले काम ह्यांचं पुनरावलोकन करताना त्याच्या लक्षात आलं की त्याला लोकांबरोबर काम करण्यात सर्वाधिक समाधान वाटायचं आणि म्हणून तो तसंच काम करू लागला. मित्रांनो, एक लक्षात घ्या, जॉशनं ह्या सगळ्याबाबत कंपनीच्या मनुष्य संसाधन विभागाशी चर्चा केली आणि त्याला विक्रीचं काम जास्त आवडेल. आता त्याला कामात जास्त आनंद वाटतो आहे आणि तो करिअरमधल्या यशाच्या मार्गावर आहे. म्हणून उद्देशाची एकता आहे. आपल्या उद्दिष्टांची आपली पूर्ण बांधिलकी असली पाहिजे आणि यशस्वी लोकांनी दृढ धारणा असते ज्यात कोणतेही पण परंतु नाहीत आणि अशा निर्धारामध्ये जबरदस्त ताकद असते. बळकट, सातत्यशील, चिवट उद्देश आणि जो किती वेळ लागू दे, कोणतीही किंमत द्यावी लागू दे, कसलाही त्याग करायला लागू दे, मागचे मगळे सगळे पूल उडवून मार्गातले सारे अडथळे ओलांडून अखेरीस आपल्या उद्दिष्टापाशी पोहोचतोच तर पोहोचतो. यश संपादन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाच्या सगळ्या शक्ती एकाच अढळ उद्देशावर एकवटायला हव्यात आणि प्रचंड चिकाटी बाळगायला हवी. जिंकेन किंवा मरेन असा बाणा ठेवायला हवा. तुम्हाला मोहात पाडणाऱ्या इतर उर्मी दाबून टाकायला हव्यात आणि 10 गुण असूनही नेमकं काय करायचं ते कधीच न उमजलेल्या आपली शक्ती विखरून टाकणाऱ्या व्यक्तीपेक्षा एकच गुण असला तरी एका निश्चित उद्देशावर निष्ठा ठेवणारी व्यक्ती जास्तीत जास्त साध्य करू शकते आणि जाते. म्हणून सर्व शक्ती एकाच गोष्टीवर एकवटल्यामुळे जगातील सगळ्यात कमजोर व्यक्तीसुद्धा काहीतरी साध्य करते आणि अनेक गोष्टीवर शक्ती विखरून टाकल्यामुळे सर्वात बलवान व्यक्ती काहीच साधू शकत नाही. म्हणून विखुरलेला गाडाभर दारूगोळा जे करणार नाही ते रायफलमधल्या बॉलमागे ठासलेली चिमूटभर दारू करून दाखवील आणि रायफलची नळी त्या पावडरलाही नेमकी दिशा देते आणि काम फत्ते करते. नाहीतर ती पावडर कितीही स्फोटक असली तरी निकामीच ठरेल. म्हणून उद्देश एकमेव असला तरच जीत होते आणि जे लोक यशस्वी होतात त्यांच्यापाशी एक कार्यक्रम असतो. ते मार्गाची आखणी करतात आणि त्या मार्गाला चिटकून राहतात. ती योजना तयार करतात आणि ती अंमलात आणतात. ते थेट त्यांच्या उद्दिष्टांकडे कूच करतात. त्यांच्या मार्गात एखादी अडचण आली तरी इकडे तिकडे ढकलले जात नाही. ते तिला ओलांडून तरी जातील, नाहीतर तिच्यातून आरपार जातील. म्हणून मुख्य उद्दिष्टांकडे जाण्यासाठी क्षमतांचा सातत्यपूर्वक आणि स्थिरपणे वापर सामर्थ्य आणि सत्ता प्रदान करतो, तर निरुद्देश वापर क्षमता नाकाम बनवतो आणि एका विवक्षित उद्दिष्टावर मन केंद्रित करणं आवश्यक आहे. नाहीतर बॅलन्स व्हील नसलेल्या यज्ञाप्रमाणे ते स्वतःचे तुकडे तुकडे करून टाकील. म्हणून थोडक्यात महत्त्वाचं ते तुम्हाला सांगतो, करिअरमध्ये किंवा कुठल्याही बाबतीत यशस्वी होण्याची पहिली पायरी आहे उचिताने साध्य करता येतील अशी उद्दिष्ट ठरवणं. तुम्ही तुमच्या अर्धसज्ञ मनामध्ये बीज पेरली पाहिजेत जी तुम्हाला ही उद्दिष्ट स्वीकारायला आणि पार पाडायला मदत करतील. ही प्रक्रिया सुलभ करणाऱ्या 7 पायऱ्या म्हणजे उद्दिष्ट स्पष्टपणे मांडली पाहिजेत. जे साध्य करण्याची तुमची इच्छा असेल ते स्वच्छ शब्दात मांडा. उद्दिष्ट उच्चारताना काटेकोरपणा आणि दृढता असली पाहिजे. उदाहरणार्थ, माझ्या कंपनीतला सर्वोत्कृष्ट विक्रेता बनणं हे माझं उद्दिष्ट आहे असं म्हणणं चांगलं वाटतं, पण ह्यापेक्षा जास्त नेमकेपणा ह्यात आहे येत्या आर्थिक वर्षामध्ये अमुक डॉलरचा विक्रीचा आकडा गाठणं हे माझं उद्दिष्ट आहे आणि पुढची 3 वर्ष ह्या आकड्यात मी दरसाल 10% भर घालील. आता तुम्हाला तुमचं उद्दिष्ट माहिती आहे. तुमचं अर्धसज्ञ मन हे आकडे गाठण्यासाठी तुमचे प्रयत्न केंद्रित करायला मदत नक्कीच करेल आणि उद्दिष्ट स्फूर्तिप्रद असावीत. आणि एखादं सहज साधण्यासारखं उद्दिष्ट ठरवलं तर तुम्हाला किमान कामामध्ये जास्त काही करण्याची प्रेरणाच मिळणार नाही आणि उद्दिष्ट
ठरवा जे तुम्हाला सतत पुढे सरकायला आणि ती साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करायला प्रेरणा देतील. यशस्वी लोकांना माहिती असतं की एखादं उद्दिष्ट साध्य झाल्याबरोबर दुसरं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आणि ज्यायोगे त्यांना सतत सुधारण्यासाठी आणि विकासासाठी स्वतःला ताणत ठेवता येईल. म्हणून उद्दिष्ट मोजण्यासारखी असावीत. उद्दिष्ट नेमकीच संख्याकीत करता येतात असं नाही. काही उद्दिष्ट वित्तीय किंवा इतर आकडेवारीच्या परिभाषेत मोजता येतात. तुम्ही महिन्यासाठी, तिमाहीसाठी किंवा वर्षासाठी उत्पादनाच्या संख्येत किंवा डॉलर्समधल्या किमतीत इच्छित विक्रीचे आकडे ठरवू शकता. उत्पादनाची उद्दिष्ट रकमेत ठरवता येतात आणि अरूपात्मक उद्दिष्टाचं संख्याकन करता येत नाही, पण तीही मोजण्यासारख्या परिभाषेत मांडता येतात. मोठं उद्दिष्ट लहान भागांमध्ये विभागता येतं आणि प्रत्येक विभागाच्या पूर्तीसाठी वेळापत्रक करता येतं. अशा प्रकारे प्रत्येक विभागापासून आपण किती दूर आहोत ते मोजता येतं. त्यानुसार आपली कामं बारकाईने योजता येतात आणि ती वेळेवर पार पडलीत याची खात्री करता येते. म्हणून उद्दिष्ट कृतींवर आधारित असावीत आणि उद्दिष्ट अंमलात आणण्यासाठी कोणत्या कृती करायच्या ठरवलं नाही तर उद्दिष्ट निव्वळ स्वप्नच ठरतात. कृतीसाठी मानसिक, शारीरिक आणि भावनिक उपक्रम आवश्यक असतात. तुमच्या प्रत्येक फुरसतीच्या क्षणी तुमच्या उद्दिष्टांबद्दल आणि ती प्रत्यक्ष उतरवण्यासाठी आवश्यक असलेल्या कृतींबद्दल विचार करायला तुम्ही मानसिक पातळीवर सिद्ध व्हायला हवं. तुमचं अर्धसज्ञ मन तुमचे विचार कृतीत आणायला तुम्हाला मदत करतील. म्हणून उद्दिष्ट निश्चित असावीत. तुमच्या रोजच्या धावपळीत उद्दिष्ट विसरली किंवा हरवली जाऊ नयेत, म्हणून ती लिहून ठेवणं गरजेचं आहे. आणि दीर्घकालीन उद्दिष्टांची यादी करा. मग ती मध्यकालीन आणि लघुकालीन उद्दिष्टांमध्ये विभागा आणि मोठ्या अक्षरात ती लिहून टेबलाच्या वर, फ्रीजवर किंवा आरशावर रोज तुम्हाला दिसतील अशा ठिकाणी ढकवा. मग ती वाचा, पाठ करा, पुन्हा पुन्हा वाचा आणि रोज स्वप्न नक्की स्वतःला विचारा, हे उद्दिष्ट पार पाडण्यासाठी मी काय करीत आहे आणि मी काय करू शकतो. म्हणून उद्दिष्ट इतरांबरोबर वाटून घ्या. तुमच्या उद्दिष्टांची गत नववर्षाच्या संकल्पासारखी होऊ नये म्हणून ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आदर असेल किंवा ज्या व्यक्तीनं तुम्ही ऐकता अशा व्यक्तीला त्यांच्याबद्दल सांगा. आणि अल्कोहोलिक्स अनोनिमस या संस्थेचा एक संस्थापक बिल विल्यम सांगतो की सदस्य आपापली उद्दिष्ट इतरांबरोबर वाटून घेत असल्याचा फायदा त्यांना नक्कीच त्यापासून दूर राहण्यासाठी झाला आहे आणि वाईट गोष्टींपासून ते दूर आहेत. म्हणून बेट वॉर्चर्स या संस्थेचा संस्थापक जीन निकटेही असाच अनुभव सांगतो. म्हणून उद्दिष्ट लवचिक असावीत. कधी कधी परिस्थिती बदलते आणि तुम्ही ठरवलेले उद्दिष्ट विसंगत बनू लागतात आणि नवीन उद्योग सुरू करायला आर्थिक परिस्थिती अनुकूल नसेल आणि तंत्रज्ञानातल्या नवीन बदलांमुळे तुमचं उद्दिष्ट कालविस्मरणीय झालं असेल तर तुमच्या संशोधनात चूक झाल्यामुळे तुमचं उद्दिष्ट अवास्तव बनलं असेल. याचा अर्थ असा नव्हे की तुमचं उद्दिष्ट तुम्ही सोडून द्याल. त्याला कदाचित नव्यानं विचार करण्याची किंवा आणखी अभ्यास करण्याची जरूर असेल. अशा स्थितीत काय घडलंय त्याचा आढावा घ्या आणि आवश्यक ते फेरफार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि असा फेरफार तुम्ही केला तरच तुम्हाला ते उद्दिष्ट साध्य होऊ शकेल आणि त्या उद्दिष्टाच्या मागे तुम्ही नक्कीच लागू शकाल. म्हणून मित्रांनो, तुम्ही उद्दिष्ट चांगल्या प्रकारे ठरवलं तर मग त्याच्यावर तुम्ही अवलंबून राहण्याचा प्रयत्न करा. आणि जगण्यात खरा आनंद हवा असेल तर स्वतःमधलाच त्याची निर्मिती करावी लागते आणि ती निर्मिती करण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील. आणि ते प्रयत्न आतोनात तुम्ही केले तरच तुम्हाला त्यामध्ये भरपूर काही यश मिळू शकते. आणि ते यश मिळवण्यासाठी तुम्हाला कसल्याही मार्गावर जायला तुम्ही तयार असले पाहिजे. आणि तुम्ही चांगल्या मार्गाने जात असाल तर तुम्हाला चांगलेच व्यक्ती भेटतील आणि वाईट मार्गाने जात असाल तर तुम्हाला वाईटच अनुभव येतील. फक्त तुम्ही कोणत्या मार्गाला आणि कशा रीतीने जात आहात हे तुम्हाला स्वतःला ठरवायला लागेल आणि स्वतःला त्याप्रमाणे तुम्हाला नक्कीच फिरायला लागेल. म्हणून स्वामी भक्तांनो, कधी कधी आयुष्याचे काही खेळ काही वेळा जिंकूनही हारावे लागतात एखाद्याच्या आनंदासाठी. आणि हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख पूर्णपणे संपून जाते. आणि काही नात्यांना जबरदस्तीने जोडून ठेवण्यापेक्षा प्रेमानं सोडून दिलेलंच बरं असतं. तेव्हाच ते चांगलं असतं. म्हणून जे झाले ते चांगलेच झालं, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार तेही चांगलेच होणार. यावर फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. असंख्य प्रयत्न करूनही जेव्हा हाती काहीच लागत नाही तेव्हा एक गोष्ट निश्चित हाती लागते, ती म्हणजे अनुभव. आणि तो अनुभव आपल्याला जीवनामध्ये भरपूर शिकून जात असतो आणि तो अनुभव आपल्याला भरपूर काही सांगून जात असतो. मित्रांनो, जिथे सूर्यकिरण असतात तिथे प्रकाश असतो आणि जिथे आईवडिलांचा आदर असतो तिथे स्वर्ग असतो. म्हणून आईवडिलांचा आदर करायला शिका. आणि डोळे स्वतःवर विश्वास ठेवतात पण कान मात्र दुसऱ्यावर विश्वास ठेवतात. म्हणून प्रार्थना अशी करा की सर्व काही देवाच्या हातात आहे, पण प्रयत्न असे तुम्ही मनापासून करा की सर्व काही फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे. म्हणून सर्व काही तुमच्या हातात आहे
आणि तेच तुम्हाला बदलायचं आहे आणि ते तुम्ही बदलायला घ्याल तर नक्कीच तुम्हाला बदल निर्माण करण्यात मस्त मजा येईल आणि तुम्हाला ते दिवस आणि ते क्षण तुम्हाला अनुभवण्यासाठी खरंच खूप भारी वाटेल. म्हणून खरं बोलणारी आणि आपली चूक सहजपणे मान्य करणारी व्यक्ती नेहमी चिंतामुक्त राहत असते आणि फुलाकडून काय शिकावे, नेहमी हसतमुखाने जगावे. सुख असो वा दुःख, नेहमी आनंदाने आपण ते स्वीकारलं पाहिजे. आणि संधीची वाट पाहणारी व्यक्ती साधारण असते, पण असाधारण व्यक्ती नेहमी संधी निर्माण करत असते आणि ती संधी निर्माण केली की सर्व काहीच बदलून जात असते. म्हणून कुठे बोलावं, काय बोलावं, कसं बोलावं, किती बोलावं, कधी बोलावं आणि बोलू नये याचं भान म्हणजे संस्कार असतात. आणि तुम्हाला कसे संस्कार आहे ते त्यातून पूर्णपणे दिसत असतं. म्हणून प्रार्थना करत राहा. प्रार्थनेमुळे नशीब बदलत नाही, आपली मानसिकता बदलते आणि मानसिकता बदलली की आपलं नशीबही आपोआप बदलून जात असतं आणि नशिबाला बदलायला वेळ लागत नाही. म्हणून सर्वांचं चांगलं व्हावं अशी तळमळ ज्या हृदयात असते, ह्या हृदयाला देव काळजीपूर्वक जपत असतो आणि देव त्याला पुढच्या स्तरावर घेऊन जात असतो. म्हणून मित्रांनो, विचार त्यांचाच करावा जे आपला विचार करतात आणि आपला विचार करणाऱ्यांना नेहमी आपण जीवनामध्ये जपून ठेवलं पाहिजे. आणि योग्य नियोजन, प्रचंड कष्ट आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती यामुळे यश प्राप्त होत असते आणि प्रत्येकालाच असे यश मिळत असते. म्हणून आपल्या आयुष्यात येणारे संकटही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे आणि ते आनंद घेण्यासाठी तुम्हाला दुःखही लागतात सुद्धा. म्हणून माणसाला माणसापासून दूर करणाऱ्या दोनच गोष्टी आहेत, पहिली आपली जीव आणि दुसरी म्हणजे पैसा. म्हणून या दोन गोष्टी कधी आपल्यामध्ये येऊ देऊ नका. आणि स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.